हे टोपी इकडे आणि इथं उभी राहा, इथं करा. वंदे मातरम. ज्या आमच्या अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्ष आहेत शीतलताई गोरे, निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगर, त्यांना काल लोणी पोलीस स्टेशन येथे DYSP शिर्डी अमोल भारती आणि त्यांच्यासोबत 5 महिला पोलीस कर्मचारी आणि 5 पुरुष कर्मचारी यांनी प्रचंड मारहाण केली. आणि त्याच्यातली एक मारकुटी महिला पोलीस आहे, तिने दुसऱ्यांदा त्यांना मारलंय. तर तिच्या डोक्यामध्ये ना माती गेलेली. ती काय म्हणते, टोपी घालून सगळीकडे फिरते काय? हो, आम्ही फिरणार आणि तुझ्या नाकावर टिचून फिरणार. आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे. काय घडलं आणि कशी मारहाण झाली ते आता ताईंच्या तोंडून ऐका. वंदे मातरम. काल कोलार येथील कैलास पिलगर यांनी माझ्याकडे तक्रार केली होती. त्यांना दिनेश चव्हाण नावाच्या कोलारमध्ये त्यांच्या केक शॉपमध्ये मारहाण झाली म्हणून त्यांनी लोणी पोलीस स्टेशनमध्ये सकाळी येऊन तक्रार अर्ज दिलेला होता. परंतु तिथले API कैलास वाघ म्हणाले की हे चालूच असतं, हे चालतच राहतं, हे चालतच असतं. तरी त्यामुळं मग त्यांना त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये, कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणून ते कैलास पिलगर यांनी काल माझ्याकडे सकाळी तक्रार केली आणि त्या तक्रार अर्ज दिल्यानंतर मी संध्याकाळी 6 वाजता माझे सहकारी निर्भय सैनिक अब्दुल पटेल हे आणि त्यांच्या तिकडून कोलारमधून ते पती पत्नी त्यांची एक मुलगी येऊन लोणी पोलीस स्टेशनला आलो. त्यावेळेला योगायोगाने मला असं कळलं की तिथे त्या ठिकाणी अमोल भारती DYSP हे आलेले आहेत. म्हटलं चांगलं झालं, त्यांना पण याविषयी बोलता येईल म्हणून आम्ही त्यांची अर्धा तास वाट पाहिली. त्यांची मीटिंग होती, ती मीटिंग संपल्यानंतर आम्ही लाईव्ह सुरू केलं. फेसबुक लाईव्ह सुरू केल्यानंतर आम्ही त्यांना ती तक्रार सांगणार होतो. ते म्हणाले थोडं थांबा. म्हटलं ठीक आहे, आम्ही थांबतो. पण त्यांना इतका राग आला कारण आमचं फेसबुक लाईव्ह चालू होतं आणि ते इतके धावून आले सगळेजण. पहिलं हे मोबाईल बंद करा म्हणे. फेसबुक लाईव्ह बाहेर चालू होतं? नाही, बाहेर. हो, त्यांच्या केबिन मध्ये नव्हतं, बाहेरच होतं. पण आपल्याला त्यांच्या केबिन मध्ये सुद्धा लाईव्ह करण्याचा अधिकार आहे. परत सांगतो, पोलीस स्टेशनच्या आतमध्ये लाईव्ह करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रभर पोलिसांच्या नाकाला मिरच्या झोंबतात. आम्ही लाईव्ह केल्यानंतर पोलिसांना असं वाटतं आमच्या वर्दीचा धाक राहणार नाही. हो, राहणारच नाही तुमच्या वर्दीचा धाक. वर्दीचा धाक सामान्यांना कशाला पाहिजे? तुमच्या वर्दीचा धाक गुन्हेगारांना पाहिजे. गुन्हेगारांनी जर तुमचं लाईव्ह केलं ना तर त्याच्या विरोधात आम्ही शड्डू ठोकू. पण सामान्यांना तुम्ही न्याय देत नाही, त्यांचे तक्रार अर्ज घेत नाही, तुमच्या NC नोंदवून घेत नाही, तुम्ही FIR नोंदवून घेत नाही, त्यांचे कोणतेच कामं करत नाही. लाचखोरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोलीस स्टेशन्समध्ये चालते, त्याच्यावर उत्तर निघत नाही. आणि आता ताईंवर खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे. त्यांनी ताईंना धमकी दिली होती, तुला तुझ्या पोराला मी चिरडून टाकीन, हे अमोल भारती म्हणालेला आहे. त्यानंतर आम्ही फेसबुक लाईव्ह चालूच ठेवलं. ते म्हणाले बंद करा. पण आपल्यावर अशा वेळेस खोटे गुन्हे दाखल होतात. आम्हाला आम्ही निर्दोष सिद्ध करण्यासाठी आम्ही फेसबुक लाईव्ह मी म्हटलं मी चालूच ठेवणार आहे. परंतु ते सगळे अंगावरती धावून आले. त्यानंतर त्यांनी माझं आतमध्ये शेजारीच आतमध्ये ज्या ठिकाणी CCTV कॅमेरा नाही अशा रूममध्ये आम्हाला कोंडलं, माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना जोपर्यंत मी पासवर्ड देत नव्हते तोपर्यंत अमोल भारती, इतर ते पोलीस आणि एक महिला पोलीस कर्मचारी हे मला मारत होते आणि अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये मला शिव्या देत होते. ज्यावेळेला मी त्यांना माझा मोबाईलचा फेसबुक, त्यांनी मेल ID, फोन नंबर, पासवर्ड सगळं विचारलं. ते दिल्यानंतर ते थोडे शांत झाले. परंतु ते परत बाहेर गेले आणि परत बाहेर आलं, मोबाईल घेऊन गेले आणि आतमध्ये आल्यानंतर सगळीकडे DYSP अमोल भारती बघायचे की कुठं कॅमेरा आहे का. कॅमेरा नाही म्हटल्यानंतर ते परत अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये भाषा शिव्या द्यायचे, मारहाण करायचे. आणि मला सांगितलं का जर तुम्ही इथून पुढं हे जे घडलेला प्रकार आहे मारलेलं ते जर बाहेर गेलं तर तुमचा मुलगा आणि तुम्हाला अपघात दाखवून तुम्हाला मारून टाकण्यात येईल आणि अमोल भारती जे बोलतो ते करतोच असं त्यांनी 10 वेळेस बजावून सांगितलं. आणि 5 महिन्यापासून आम्ही तुम्हाला शोधत होतो म्हणे, पण आज तुम्ही सापडलेले आहे तरी सुद्धा आम्ही तुम्हाला मारूनच टाकलं असतं असं अमोल भारतीने सांगितलं. माझा मुलगा, मी, माझं कुटुंब रोड ऍक्सिडेंटमध्ये कुठं कधी करून टाकेल ते सुद्धा कळणार नाही म्हणे असं समजून मला परत त्यांनी जवळजवळ 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत रात्रीच्या त्यांनी बसून ठेवलेलं होतं. आणि माझा मोबाईल पूर्णपणे त्यांनी डिलीट केलं. त्याच्यात जे लाईव्हचे पुरावे होते ते संपूर्ण नष्ट केलेले आहेत. अशा प्रकारे अमोल भारतीने इतक्या घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे. मला त्या ठिकाणी तुम्हाला काय मागणी करायची आहे? अमोल भारती साहेब
जे कृत्य तुम्ही जे एका महिलेवरती केलेलं आहे ना, याच्यासाठी तुम्हाला जाब आम्ही विचारणार आहोत आणि शिक्षा झाल्याशिवाय ह्या गोष्टीचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तुमचा पाठलाग आम्ही सोडणार नाही आणि तुमचा राजीनामा आम्ही मागतो आहोत. इथं आम्ही खूप शांततेमध्ये आज ह्या ठिकाणी भावे सरांच्या सांगण्यावरून आम्ही खूप शांती घेतलेला आहे. पण काही दिवसात, येत्या दिवसात निर्भय महाराष्ट्र पार्टीची ताकद काय आहे हे आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवून देऊ. अमोल भारती हे बडतर्फच झाले पाहिजे आणि तिथले ते चव्हाण, दिनेश चव्हाण कोलार पोलीस स्टेशन मधील, आणि ती एक नेहमी मारत असते ती एक मारकुटी पोलीस बाई, तुला हे दिलेलं आहे, लायसनच दिलेलं आहे मारायचं, तिची वर्दीच काढायला पाहिजे. तिने इतकं मारलं सर, म्हणजे तिला कशाचा राग आहे ते कळत नाहीये, पण तिने इतकं मारलं ना, ती म्हणली आता परत तू लाईव्ह करण्याची लायकीची सुद्धा तुला ठेवणार नाही. हे केलं लाईव्ह, नाकावर टिचून केलं लाईव्ह आम्ही, फक्त ये आमचा अधिकार आहे. तुझा चेहरा कसा आहे, तू कशी आहे ना, तुला बघायचंय आम्हाला. आज एका महिलाला एवढं तुम्ही मारहाण केली फक्त तू टोपीमुळे. ही टोपीची ताकद तुला माहिती नाहीये. आज आम्ही या बाईच्या बरोबर आहोत. अजून महिला, आणखी महिला, 3000 महिला तुझ्या समोर येऊन उभे राहणार आहोत. तुम्ही जो कृत्य केलाय ना, हा कृत्य तुझ्या बरोबरही करणार आम्ही आणि जरूर करणार. कारण की आज आम्हाला ह्या बाईचं खूप आम्हाला दुःख वाटतं, कारण की आज तुम्ही यांना पोलीस स्टेशन मध्ये मारहाण केलेली आहे. हे खूप चुकीचं केलेलं आहे. आम्ही निषेध करतो. ती महिला जी मारती ना, तिचं नाव तर मला माहित नाही, पण तिच्या सोबत पद्मा अशोक डोलनर नावाची महिला आहे. अशा 4-5 जणी त्या ठिकाणी, पद्मा अशोक डोलनर, आणि ती जी महिला पोलीस आहे ना, ती मारती ना, तिने तर माझं सगळं म्हणजे बॅग पण हिसकावून घेतली, माझा मोबाईल पूर्णपणे तिने हे करून घेतला आणि तिने इतकं मारलं तिने चौघींनी मिळून ना. पण त्यात त्या एकीचं नाव मला माहित नाही, पण तिचं नाव सुद्धा लवकरच आम्ही शोधून काढणार आहे. आणि अमोल भारती यांना बडतर्फच करावं ही माझी विनंती आहे. आता या सगळ्या संदर्भामध्ये आमच्या मार्गदर्शिका अंजलीताई दमानिया यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या आम्ही. आज त्यांच्या माध्यमातूनच आज आम्ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे सर त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही त्यांची चौकशी लावतो आणि 3 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला निर्णय देतो असं ते म्हटलेले आहेत. आम्हाला खरं अमोल भारती यांच्या विरोधात FIR दाखल करून हवा आहे. चव्हाण नावाचा जो दारुड्या मारकुट्या पोलीस आहे त्याच्यावर विरोधात आम्हाला FIR दाखल करून हवा आहे. आणि ती मारकुटी जी बाई आहे, पोलीस बाई जिने दुसऱ्यांदा यांना मारलं, तिच्या विरोधात आम्हाला FIR दाखल करून पाहिजे. पण देवा भाऊ, आम्हाला वाटत नाही पोलीस स्टेशनला आमचे हे 3 गुन्हे दाखल होतील. तुम्ही चौकशीचा फार्स कराल आणि आम्हाला कुठलंही काही आमच्या पदरात पाडणार नाही याची आम्हाला खात्री वाटते. कारण महाराष्ट्रभर प्रत्येक पोलीस स्टेशनला फिर्यादी जे आहेत त्यांनाच आरोपी करून मारहाण होते आहे. हे सर्व श्रुत झालेलं आहे. लोकांना गृह मंत्रालयाकडनं कुठल्याही प्रकारच्या संरक्षणाची आता अपेक्षा उरलेली नाही. आम्हाला गुंडांची भीती वाटत नाही, चोर दरोडेखोर डाकू माफियांची भीती वाटत नाही. आम्हाला हे वर्दीतले चोर दरोडेखोर माफिया गुंड हेच वसुल्या करतात आणि यांचीच भीती आम्हाला जास्त वाटते, तेच मारत असतात लोकांना. वंदे मातरम. वंदे मातरम. अहिल्यानगरच्या अध्यक्षा शीतलताई गोरे यांना झालेल्या मारहाणीचा प्रथम मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. ताईंना झालेली मारहाणी ना, ही फक्त मारहाण नाहीये, तर हा आवाज दावायचा आहे. ही जी चळवळ सुरू झाली आहे, भ्रष्टाचार विरुद्ध जी चळवळ सुरू झाली निर्भय महाराष्ट्र पार्टीची, ही कुठेतरी थांबली पाहिजे. हाच ना एकमेव हेतू आहे ना या शासन आणि प्रशासनाचा आहे. तर हे मारत असताना सर यांचा हेतू काय माहिती का? फक्त आता ही सामान्य जनता ही चिरडली जाते आणि सहजासहजी चिरडली जाते. ही कुठपर्यंत जाईल? जाऊन पोलीस स्टेशन, सेशन कोर्ट, हायकोर्ट, आणि याच्या पुढे काय करणार तुम्ही? इथं सगळीकडे लाडताना ना पैसा लागत असतो. आहे का तुमच्याकडे पैसा? हाच माझा प्रश्न आहे. त्यांचा हाच माझा प्रश्न आहे का आपल्याकडे पैसा नाहीये ना, याचा आहे ना हे गैरफायदा घेतात. आणि काय हायकोर्टात पण काय करणार तुम्ही? पैसे फेकून नाही तुमच्याकडे पैसे कसे लाडणार? पैसा 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 चालतोय. पण आम्ही हा न्याय मागतो आता जनतेच्या न्यायालयामध्ये. जनतेने व्यक्त झालं पाहिजे, जनतेने बोललं पाहिजे काय चाललंय. आता चव्हाणनी जो मारलाय ना, सबळ पुरावे आमच्याकडे आहे त्याच्यात. लगेच त्याच्यानंतर पोस्ट आम्ही दोन्ही ह्याच्यावर थोड्याच मिनिटांमध्ये ना तो चव्हाण आहे ना त्याची नोकरी पण जाणार आहे, हे पण लाईव्ह मध्ये मी सांगतो. पण सर हे कुठंतरी ना
ही मारहाण आणि या मारहाणीचं आम्हाला काही वाटत नाही बरं का. तुम्ही मारहाण करताना ही मारून फक्त आम्ही गप्प बसणारे नाहीये, आम्ही क्रांतिकारक आहे ना, आम्ही लढणारेच आहे आणि लढतच राहणार. ताईंना सांगितलं मी मारहाण झाली, मला पण आम्हाला